हाय हॅलो, कसे आहात सगळे बरे असेल। मी पण बरी। माझं नाव आहे सोनी, मी राहते हैदराबादमध्ये आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसं वाटते ते पण नक्की सांगा। आणि सगळ्यांना राम राम माझ्याकडून आणि राधा कृष्ण, राधे राधे। आणि मला काही नाही, आता गोलूला आणायला गेली होती। आता वाजले 1 वाजले, 12:30ला गेली होती मी आणायला त्याला। तर मी तिथूनच येता येता भाजी आणली। का तुम्हाला बोललीच होती पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला बोलली जायचे व्हिडिओ तुम्हाला आला होता, तर ते व्हिडिओमध्ये बोलली होती की माझ्याकडे भाजी काही नाही आहे, तर बनवायला काय नव्हता आणि त्यांना पण टाइम भेटत नव्हता भाजी आणायचा। तर आज मी विचार तिथेच आहे, स्कूलच्या बाजूमध्येच आहे भाजी, थोडा 1-2 मिनिटाचा रस्ता आहे, तर तिथेच गेली होती आता। तर तिथून भाजी आणली आणि मला ना शॉपला पण जायचं होता, पण शॉप काय ओपन नव्हता, बंदच होता। काय माहिती कधी खुलते कधी खुलत नाही ते शॉप, 10 रुपीज वाला असतो ना ते वाला। तर काही नाही, वापस आली मी आणि भाज्या घेऊन आली। तुम्हाला दाखवते मी काय काय आणली आहे भाज्या, आणि फ्रीजमध्ये पण ठेवायचे, तर मी बोलली आणली आहे तर आता दाखवू। तर चला दाखवते तुम्हाला। फ्रीज खोलते आणि पहिले फ्रीज खोलून दाखवते। काहीच नाहीये फ्रीज मध्ये, तुम्ही बघू शकता। फ्रीज पूर्ण खाली आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण खाली आहे। का म्हणजे ना काय भाजी नव्हता ना, त्याच्यामुळे भाजी जी होती आणले होते ते बनवली मी, आणि त्यांना टाइमच भेटत नव्हता। आणि काल पण आले तर आम्ही बाहेर गेलो होतो थोड्या कामासाठी, तर ते पण तिथेच राहिला। बोलली की टाइम भेटला तर आणू, तर 10 वाजले आम्हाला। ही ते एक गोष्ट असे ना, मुंबई सारखी नाहीये जो 24 तास ओपन राहणार। इथे 10 वाजले की 9:30-10 वाजले की सगळं बंद होऊन जातो, एक दुकान सुद्धा राहत नाही ओपन। आणि दुकान काय सगळे झोपून पण जातात, तिथे लय लवकर झोपतात। आणि ते चांगली सवय लवकर झोपायची, असं काही नाही। पण मुंबई सारखा एवढा चिलपिल राहत नाही ते, जसं महाराष्ट्रामध्ये राहतो तसं नाहीये। तर चला आता भाज्या वगैरे ठेवते आणि तुम्हालाही दाखवते, आणि कितीचा आणते ते पण दाखवते। भाज्या लय महाग आहे बाबा, पाव किलो पण 20 रुपयाचे देतात, 10-15 रुपयाचं द्यायचं सोडून। खरोखर मला तर असं वाटतंय ना, ते भाजी विकतात की यांचे बंगले बांधतात खरोखर। चला त्यांचं काम आहे ना, ते तर करणारच आहे। आणि हे आहे पहिलेचे टमाटर, बघू शकतात कसे झाले टमाटर। थोडं ना असं एकदम असं बोलतात ना, एकदम असं मुरछुड्यासारखं झालंय, तसं झालंय। हे मिरचीचं आहे, मिरची नाही आहे ह्याच्यात। आणि काल मी वडे करायला पण मागून घेऊन आले आंटीकडून। माझा पोरगा किती चालू आहे, त्याला बोलली पहिले मिरची आणला त्याने आंटीकडून, नंतरला आणला काय आणला कर्रेपाक घेऊन ये बोलली। तर मला बोलतो जे आहे ते घाल त्याच्यामध्ये, मागून आण बोलते। लय चालू आहे, एवढूच आहे। पण तुम्हाला दाखवते, इथेच उभा आहे, हे बघा। लय टेन्शन आहे, दिसतो तसं नाही आहे पण लय टेन्शन। काल मला बोलला, मी बोलले कर्रेपाक घेऊन ये रे, कढीपत्ता आंटीकडून थोडेसे फोडणी घालते चटणीला, बोलते जे आहे ते घाल, मी नाही जाणार असं बोलतो मला। लय हसली मी बोलली एवढं शाळा कुठून कवापर्यंत झालाय काय बोल जा तुझं। चला भाजी ठेवते, भाजी दाखवते तुम्हाला। मिरची आहे आणि थोडेसे मी अद्रक पण आणले, अद्रक लसण पण आणले, नव्हता माझ्याकडे अद्रक लसण, खतम झालाय त्याच्यामुळे। हे बघा लसण खराब झाले, काढून टाकते साईडला आणि ठेवते। कामच काही नाही, गेला मध्ये येऊन बसला। अद्रक पण आणले मी पाव किलो, लसूण पण आणले। लसूण जास्त नाही आणले मी, थोडे झाले, खराब आहे। इथे दे दीदी लसूण घेऊन दे। हे आपलं चाय मध्ये
मध्ये घालायला एवढं अद्रक आणले. आणि हे लसूण फक्त 10 रुपयाचा दिला मला, नव्हता त्याच्याकडे, संपला होता. तर बोलली जाऊ दे. आणि हे मिरच्या, मिरची 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 1/2 किलो मिरची आणले. तुम्हाला मिस दिसते. ए 5 10 रुपयाचे आणले. कोथिंबीर आणि करेपाक. इथे ना कढीपत्ताला करेपाक बोलतात का. जे पण राहत असेल महाराष्ट्रामध्ये, इथे तेलंगणा ना महाराष्ट्र मधले, तर त्यांना माहिती असेल. आणि ज्यांना नाही माहिती मी त्यांना बोलते करेपाक करेपाक करेपाक. अजून दाखवते तुम्हाला. गाजर आणले, टमाटर आणले, टमाटर 1 केजी मैंने 30 रुपये टमाटर आणले, 30 रुपये किलो. हे बघा 30 रुपये किलो. आणि हे जे पहिलेचे आहे ना ते ठेवते, म्हणजे चांगले आहे का बघते. कारले 20 रुपये 1/2 किलो. दीदी कॅरेट खाणार, हे 1/2 किलो 20 रुपये. गाजर, कॅरेट खाणार द्यायचं. धुवून घे, धुवून. धोंडा काय आणि बिरणी आणले. दिले ना, ठेवते. एक दोंडा काय मिरचीतच ठेवते, ठेवायला जागा नाहीये. सगळे मिक्स झाले. बिरनीस आणि हे बघा, बिरनीस आणि गवार मिक्स झाले. आता ह्याला निवडायलाच मला किती टाइम लागतो. इथे आहे अर्धा. आता जेवायचंच आहे, फोडणी घालायचे. पाव किलो बिरनीस 30 रुपयाचा आणले मी, 30 रुपयाचा. काय कवर आहेच नाही माझ्याकडे ठेवायला, एकच कवर आहे. काय झालंय याच्यातच ठेवते. ठेवून दिले. आता पूर्ण भाज्या सगळं ठेवून दिले ह्याच्यात, जे जे आणले होते. आणि सगळं मी अर्धा किलो नाही आणले, पाव किलो आणले. का म्हणजे आम्हाला जेवढं लागते तेवढं, एक टायमाला होते तेवढंच आणते मी. 2 टाइम नाही व्हायला पाहिजे. म्हणजे एकच भाजी 2 टाइम म्हणजे कंटाळा येते खायला. पण मला पण येते, त्यांना तर येते बाबा, त्यांना तर
त्याच्यामुळे मी पाव किलो बसवते 2 माणसाला. पोरं काय डाळ खातात, कधी दही खातात, कधी काय खातात. त्यांना एवढीशी भाजी तर लागते, जास्त काय लागत नाही त्यांना. आता ही भाजी मला 8 दिवस जाईल, पूर्ण 8 दिवस जाईल. एकटे बनवत राहणार. आणि त्याच्या मध्ये काय पण कडधान्य वगैरे काय बनवले ना तर बरं पडतंय. तर त्याच्यामुळे मी कडधान्य पण भरते राशन मध्ये. म्हणजे कधी कधी नसले असले तर लागते आपल्याला. कडधान्य खाण्याला चांगला असतो, त्याच्यात काही नसतं. आणि हे लसूण काय भेटला नाही मला, एवढंच भेटला 10 रुपयाचा. त्याच्याकडे संपला होता. अद्रकच आणले. फ्लॉवर आहे, फायर नाही फ्लावर आहे इथे. आमची चिमुकली कसं दिसते तुम्हाला? हे बघा, बस खाली. हे बघा, क्लिप घातली आमची चिमुकलीने, क्लिप. आता आणलेली भाजी तुम्ही बघितलेस. आता ते पूर्ण 8 दिवस जाईल मला. आता काही नाही आणायचं बाहेरून, काहीच नाही आणायचं. जे आहे त्याच्यामध्येच 8 दिवस करायचं. आणि मीच बोलते, ते काय बोलत नाही, मीच बोलते आणि मीच करते. आणि कडधान्य वगैरे जे आहे ना ते बनवेल. आणि आता मला डाळ फोडणी घालायची आहे. आज काम लय म्हणजे लय लवकर झालंय माझं. 11 वाजताच झालंय. आज मी लवकर उठले ना म्हणून झालंय लवकर. आणि आता डाळ फोडणी घालते आणि जेवायला ह्यांना भरवते आणि मी पण जेवते. आणि थोडासा पडकू बिड्ड्या करते. पडकू बिड्ड्यामध्ये झोपते. थोडं तेलगू मी पण करायला लागले. कराय म्हणजे समजतं, पण बोलायला येत नाही मला, एवढंच आहे. बाकी तर सगळं पूर्ण टोटल समजते त्यांची भाषा मला. पण रिपीट करायला थोडासा प्रॉब्लेम होते. थोडा नाही, लयच काय प्रॉब्लेम होते. तर चला जाऊ द्या, ते मरू द्या. आपल्याला काय करायचं त्यांची भाषा घेऊन. मस्त काम करायला आले, इज्जतनी राहावा, चांगला राहावा बस. दुसरे देशमध्ये आले तर आपलं चांगलंच वागणं आणि चांगलं राहणं जरुरी असतो. आणि असं पण काय करायचे थोडफाड करून. चला ठेवले, झालाय त्याच्यात भात काढून डाळ फोडणी घालायचे. डाळ फोडणी घालते आणि जेवण घालते पोरांना. आणि सकाळी बनवली होती तर ते टिफिन मध्ये गेला. पण आम्हाला डाळ भात पाहिजेच पाहिजे दुपारी. तर मी पण तशीच आहे. मला मेन म्हणजे मीच आहे डाळ भात खाणारी, तर मला पाहिजेच पाहिजे त्याच्यासाठी. चला उठायला काढवते, लागलं तर तिथूनच घेते मी. आणि हे टोस्ट काल आणले पोरांसाठी. संपले होते त्यांचं, संपलं नाही, थोडासा आहे, एवढा आहे. तर हे काल आणले त्यांनी. आणि काल जे मी सामान आणले ना तुम्हाला दाखवायचं राहिलाय. आज संध्याकाळी पक्का दाखवेल तुम्हाला. तर संध्याकाळीचा वेट करा. काय करा, संध्याकाळी पक्का दाखवते. आणि कुठे जाणार आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी. उद्या जाणार आहे मी सकाळी. त्याला डाळ फोडणी घालते. मला कंटाळा आला आज. काय रोजच कंटाळा येतो, रोजच. तुम्ही तर दर व्हिडिओ मध्येच ऐकतच असेल, कंटाळा आलाय, कंटाळा आलाय, कंटाळा आलाय, कंटाळा आलाय. हे ना संध्याकाळचा वेळ होता आणि त्या दिवशीचाच होता, ज्या दिवशी भाजी आणली होती मी त्या दिवशीचा संध्याकाळचा होता. बिर्नीस बनवायचा होता मला, तर बनवत होती. तर बिर्नीसमध्ये मी शेंगदाणे आणि तीळ घातले होते वाटून. लई छान होते, तुम्ही कधी करून बघा. आणि पहिले मी फोडणीला कढीपत्ता, कांदे, 2 कांदे कापले होते. कांदे जेवढं चांगलं भाजीत घालणार तेवढं चांगली भाजी होते. आणि त्याच्यानंतर पेस्ट तुम्हाला स्वतः अद्रक लसूण पेस्ट करून करायचं तर तसे घालू शकतात. तर मी पेस्ट केलेला जाणते तर तेच घातली होती मी. आणि नंतर टमाटर पण त्याच्यात घातली होती. मस्त झालं होतं, भाजी लई छान झाली होती. तर ते बिर्नीसचं जे आहे ना ते वाटून घेतली, माल मसाला सगळं घातली, गरम मसाला आणि आपला मिरची पावडर तेच घातली होती. बाकी काहीच नाही घातली होती त्याच्यात. मी कसले एव्हरेस्ट मसाला नाही, काय नाही, काही नाही. फक्त मी ते पुट्टा घातली होती, शेंगदाणे आणि
तिळाचा भाजून जे घेतली होती तेवढंच घातली होती आणि एवढी छान भाजी झाली होती ना ती काय बोलू. आणि हे ना डाळ भात ना सकाळचाच होता तर मला काय बनवायचा नव्हता, पण नंतर थोडासा भात बनवायला लागला मला, म्हणजे पुरलं नसतं कोणालाच, 1-2 माणसाचाच होता, तर अजून 2 माणूस तसंच राहिले असते, तर त्याच्यामुळे मी परत भात बनवले. आणि ही मी ना भाजून घेतली तेलामध्ये भाजी आणि हे ना पाणी उकळायला ठेवले त्याच्या भाजीमध्येच घालायला, का म्हणजे गरम पाणी जेवढं भाज्यामध्ये घालणार ना आपण तेवढं टेस्ट येते भाजी. लई छान झाली होती. मी ते भाजी 2 दिवसपर्यंत खाल्ली, मी संपली नव्हती, पाव किलोच भाजी आम्हाला संपली नव्हती. लई भारी म्हणजे लई भारी होती. तर तुम्हाला जर बरं वाटलं असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय, इथेच एंड करते व्हिडिओचा.